नमस्कार. आज आपण ब्रेडपासून एक अतिशय सोपा असा गोड पदार्थ कसा करायचा ते पाहणार आहोत. तुम्ही याला ब्रेड डेझर्ट देखील म्हणू शकता. तर या रेसिपीसाठी इथे मी एक ब्रेडचं पॅकेट घेतलेलं आहे आणि आता यातले काही ब्रेड मी या रेसिपीसाठी वापरणार आहे. तर पहिल्यांदा एक ब्रेड घ्यायचा आहे आणि इथे मी एक छोट्या डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि या झाकणाच्या मदतीने हे ब्रेड आपल्याला गोल आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर कुकी कटर असेल तर तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये हा ब्रेड कट करून घेऊ शकता. हे पहा, अशाच पद्धतीनं बाकीचेही ब्रेड गोल आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत. आता हे कट करून घेतलेले ब्रेडचे स्लाइस तापलेल्या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. मी गॅसवरती तेल आधीच तापायला ठेवलेलं होतं. तेल छान असं तापलं की त्यामध्ये कट करून घेतलेले ब्रेड तळून घ्यायचे आहेत. एकदम कडक तेलामध्ये हे ब्रेडचे स्लाइस तळून घ्यायचे आहेत. अगदी पटकन हे तळले जातात. हे पहा, अशा प्रकारे थोडासा ब्राऊन रंग येईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला तेल तापलं आहे की नाही ते पाहण्यासाठी मी यामध्ये एकच ब्रेड स्लाइस टाकली होती. आता बाकीचे राहिलेले ब्रेड स्लाइस देखील या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तेल छान तापलेलं आहे. आता यामध्ये 3 ते 4 ब्रेड स्लाइस एकदाच टाकून तळून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे बाकीचे राहिलेले ब्रेड स्लाइस देखील मी याच तेलामध्ये तळून घेणार आहे. ब्रेडची स्लाइस तळून झाली की आता हे आपल्याला साखरेच्या पाकामध्ये बुडवून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी साखरेचा पाक करून घेतला होता. फक्त साखर विरघळेपर्यंत गॅसवरती हा पाक शिजवून घ्यायचा आहे. आपण जसं गुलाबजामसाठी करतो तसाच हा पाक करून घ्यायचा आहे. आता या पाकामध्ये हे ब्रेडचे स्लाइस डीप करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे साखरेच्या पाकामध्ये टाकायचं आहे आणि त्यांना पूर्णपणे साखरेच्या पाकात भिजले की त्याला बाजूला काढून घ्यायचं आहे एका डिशमध्ये. हे सगळे ब्रेडचे स्लाइस अशाच पद्धतीनं या पाकामध्ये बुडवून घ्यायचे आहेत. आता हे पाकात बुडवून झाले की याला डेकोरेट करण्यासाठी इथे मी दुधावरची साय घेतलेली आहे. आता या दुधावरची साय बाजूला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि आता यामध्ये 1 चमचा पिठी साखर घालायची आहे. साखर नाही घातली तरी चालेल आणि याला एकजीव करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही आपण घरगुती क्रीम तयार करून घेतलेली आहे या डेझर्टसाठी आणि आता हे आपल्याला ब्रेडवरती लावून घ्यायचं आहे. या सगळ्या ब्रेडवरती हे लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही हवा असल्यास यामध्ये थोडंसं डेसिकेटेड कोकोनट देखील मिक्स करू शकता. हे सगळ्या ब्रेडला लावून झालं की यावरती आपल्याला काजू बदामाचे जे काप आहेत ते पण यावरती लावून घ्यायचं आहे. इथे हे सगळ्या ब्रेडला लावून झालेलं आहे. आता यावरती इथे मी काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत. आता ते पण यावरती टाकून घ्यायचं आहे. म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही छान लागतं. तर अशा प्रकारे हे आपलं छोटी आणि सिंपल रेसिपी तयार आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि प्लीज व्हिडिओ आवडला तरच लाईक करा. ओके, बाय.